जिल्हा परिषद महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसींना 2022 पूर्वी असलेल्या आरक्षण कायम ठेवून सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला 4 महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. 4 आठवड्याच्या आत निवडणुकांसंदर्भातील अधिसूचना काढण्यासही सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहे. 2022 मध्ये बाठिया आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाला महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षापर्यंत निवडणुका झाल्या नसल्याचे कोर्टाने नमूद केलेले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला 4 आठवड्याच्या आत निवडणुकांची अधिसूचना काढण्याचे निर्देश दिलेले आहे. ही प्रक्रिया 4 महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असेही म्हटले आहे. निवडणुका बाठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या निकालाच्या अधीन असतील असे कोर्टाने सांगितलेले आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्भवलेल्या अनेक मुद्द्यांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून झाल्या नाहीत. त्यामुळे 2022 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षणाची जी परिस्थिती होती ती सारखीच राहील असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने म्हटलं. बाठिया आयोगाच्या अहवालात ओबीसींच्या जागा कमी केल्याचे म्हटले होते. त्यामुळे कोर्टाने 2022च्या आधी जी परिस्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहे. राज्य निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्याच्या आतमध्ये या निवडणूक घ्यायच्या आहेत.